ശ്രീകൃഷ്ണായ പരമാത്മനേ നമഃ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. വയം പഞ്ചദശ അധ്യായേ ഷോഡശഃ ശ്ലോകം പഠാമः. അധുന പ്രഥമം ശ്ലോകം പഠാമः. ദ്വാവിമൗ പുരുഷൗ ലോകേ ക്ഷരശ്ചാക്ഷര ഏവ ച ക്ഷരഃ സർവാണി ഭൂതാനി കൂട്ടസ്ഥോക്ഷര ഉച്യത്തെ. പുനഃ അപി പഠാമി. ദ്വാവിമൗ പുരുഷൗ ലോകേ ക്ഷരശ്ചാക്ഷര ഏവ ച ക്ഷരഃ സർവാണി ഭൂതാനി കൂട്ടസ്ഥോക്ഷര ഉച്യത്തെ. സർവേപി മ്യൂട്ട് മധ്യേ ചേദപി പഠന്തു. ദ്വാവിമൗ പുരുഷൗ ലോകേ ക്ഷരശ്ചാക്ഷര ഏവ ച ക്ഷരഃ സർവാണി ഭൂതാനി കൂട്ടസ്ഥോക്ഷര ഉച്യത്തെ. പദച്ഛേദഃ ദ്വൗ ഇമൗ ദ്വാവിമൗ പുരുഷൗ ലോകേ ക്ഷരഃ ച അക്ഷരഃ ക്ഷരശ്ചാക്ഷര ക്ഷരഃ ച അക്ഷരഃ ഏവ ച ക്ഷരഃ സർവാണി ഭൂതാനി കൂട്ടസ്ഥഃ അക്ഷരഃ ഉച്യത്തെ. അർത്ഥഃ പദാർത്ഥഃ ഇമൗ ഇമൗ ഏവ പുരുഷൗ ഇമൗ പുരുഷൗ ലോകേ അസ്മിൻ ലോകേ അസ്മിൻ ജഗതി ക്ഷരഃ ച യസ്യ നാശഃ ഭവതി തദേവ ക്ഷരഃ ഇതി വദതി. അക്ഷരഃ യസ്യ നാശഃ ന ഭവതി. ക്ഷരം ഇത്യുക്തെ നാശഃ, അക്ഷരം ഇത്യുക്തെ തദ് ന ഭവതി. അപ്പോ ക്ഷരഃ നാശഃ ഭവതി ഇതി വസ്തൂനി, അക്ഷരഃ യസ്യ നാശഃ ന ഭവതി ഇതി. ഏവ ച ക്ഷര യസ്യ നാശഃ ഭവതി സർവാണി തത് സകലമപി ഭൂതാനി ജീവിനഃ കൂട്ടസ്ഥഃ ഇത്യുക്തെ ജീവാത്മാ. കൂട്ടസ്ഥഃ ഇത്യുക്തെ ജീവാത്മാ. അക്ഷരഃ യസ്യ നാശഃ ന ഭവതി ഉച്യത്തെ ഇത്യുക്തെ എവം വദതി എവം കഥ്യത്തെ. അന്വയഃ കഥം ഭവതി? ലോകേ ക്ഷരഃ ച അക്ഷരഃ ഏവ ഇമൗ ദ്വൗ പുരുഷൗ സർവാണി ഭൂതാനി ക്ഷരഃ ച കൂട്ടസ്ഥഃ അക്ഷരഃ ഉച്യത്തെ ഇതി തസ്യ അന്വയഃ. തസ്യ താത്പര്യം പശ്യാമः. സൃഷ്ടി ദ്വിപ്രകാരകാः ഭവതി. ക്ഷരം അക്ഷരം ച ഭവതി കില. അത്ര യാനി വസ്തൂനി സന്തി ഏതേഷാം സർവേഷാം സൃഷ്ടിഃ അഭവത്. തദ്വിധം കൃതവന്തഃ. ഏകം ക്ഷരം ഏകം അക്ഷരം ച. അത്ര സർവാണി അപി ഭൂതാനി യേ ച ലോകേ സന്തി തത്ര സർവേ അത്ര ലോകേ യേ യേ ശരീരയുക്താഃ സന്തി തേ സർവേ അപി ക്ഷരാഃ ഏവ. യഃ ച പരമപദം പ്രാപ്യ ശരീരയുക്താഃ ഇതി തത്ര ഏകരകാരം ന ആഗതമസ്തി. തത്ര അപി യോജയിത്വ പഠതു. ശരീരയുക്താഃ സന്തി തേ സർവേ അപി ക്ഷരാഃ ഏവ. യഃ ച പരമപദം പ്രാപ്യ സംസാരചക്രേ പുനഃ ന അനുവർത്തതേ സഹ ഏവ അക്ഷരഃ.
क्षरः इत्युक्ते अत्र विद्यमान सर्वे शरीरयुक्ताः सर्वे अपि क्षराः एव। किन्तु तत्र अपि यः परमपदं प्राप्य संसारचक्रे पुनः न अनुवर्तते, जनन मरण चक्रे ये पुनः अपि न भवन्ति, ते अत्र जन्म मरण चक्रे, जनन मरण चक्रे ये पुनः न भवति, सः एव अक्षरः। ते सर्वे अक्षराः भवन्ति। क्षराः ये आसन् ते एव अक्षराः भवन्ति। किन्तु कदा? संसार चक्रतः यदा ते बहिः गच्छन्ति। कदा ते बहिः गच्छन्ति? कदा परमं पदं ते प्राप्नुवन्ति, तस्मिन् सन्दर्भे आत्मसाक्षात्कारः यदा भवति, जीवात्मा यद् भवति तद् परमात्मनि यदा लयं प्राप्नोति, तदनन्तरं संसारचक्रे ते न भवन्ति। तस्मात् तेषां ते सर्वे अक्षराः इति वदन्ति। सः एव अक्षरः भवति। द्वयमपि वस्तुतया समानः एव, किन्तु तस्य परिवर्तनं कदा भवति? संसारचक्रतः यदा बहिर्गच्छति तदा एव तस्य परिवर्तनं भवति। तदेव तस्य सामान्यः अर्थः। वयं शाङ्करभाष्ये भगवत्पादैः कथं विवरणं क्रियते इति पश्यामः। द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च, क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते। द्विविधं पुरुषाः सृष्टिमध्ये द्विविधं सन्ति लोके। एकं तु नाशं प्राप्नोति, अन्यत् नाशं न प्राप्नोति। इत्युक्ते सर्व जीव जन्तवः अपि क्षरमेव, तेषां शरीरं यदा भवति तत्सर्वमपि नाशं प्राप्नोति। तदेव कूटस्थः। तत्र कूटस्थरूपेण माया शक्तिरूपेण यत् एकैक शरीरे अपि भवति, जीवात्मा रूपेण एकैक शरीरे अपि यः अस्ति तस्य नाशः नास्ति, तदेव अक्षरं भवति इति वदति। द्वौ इमौ पृथक् राशीकृतौ पुरुषौ इति उच्यते। तत्र शाङ्करभाष्ये किं वदति? द्वौ इमौ पृथक् राशीकृतौ पुरुषौ इति उच्यते। इत्युक्ते संसारे द्विविधम् अस्ति, द्वौ इति वदतः। किं किम् इति वदन्ति? मिलित्वा ये भवन्ति तत्र द्वयमपि अस्ति। इत्युक्ते क्षयं प्राप्नोति तदपि अस्ति। पश्यतु, तत्र लोके संसारे क्षरः च क्षरति इति क्षरः, क्षरः इति विनाशी इति एको राशिः। एकराशिः कीदृशाः सन्ति? विनाशं प्राप्नोति तादृशाः। अपरः पुरुषः अक्षरः तद्विपरीतो। इत्युक्ते तद् कीदृशं भवति? क्षरं न प्राप्नोति, नाशः न भवति। भगवतो मायाशक्तिः क्षराख्यस्य पुरुषस्य उत्पत्तिबीजम्। अनेक संसारी जन्तु काम कर्मादि संस्काराश्रयः अक्षरः पुरुषः उच्यते। അപ്പോൾ अक्षरः अपि अस्ति, क्षरः अपि अस्ति। एतद् भगवतः एव मायाशक्तिः एव क्षररूपेण वयं पश्यामः इति तत्र विवरणं करोति। लोके द्विविधं, संसारे
द्विविध पुरुषौ स्तः एकं क्षरम् एकम् अक्षरम् इति। तत्र क्षरम् अक्षरम् इति किम् अस्ति? द्वयं भगवतः मायाशक्त्या एव क्षरं भवति। तदपि भगवतः शक्ति एव, तदेव मायाशक्ति एव उत्पत्ति कारणमस्ति। तदेव अक्षररूपेण अपि वयं द्रष्टुं शक्नुमः। जन्तूनां काम कर्म संस्कारस्य यत् आश्रयरूपेण तिष्ठति तदेव अक्षररूपेण तिष्ठति इति वयं वदामः। पुनः अपि विवरणं करोति। कौ तौ पुरुषौ इति आह स्वयं एव भगवान्। भगवान् स्वयं अर्जुनस्य प्रश्नं विना एव भगवान् वदति। तद् द्वयं किं किम् इति वदति। इत्युक्ते क्षरं किम् अक्षरं किम् इति। क्षरः सर्वाणि भूतानि समस्तं विकारजातम् इत्यर्थः। समस्त जन्तवः अपि विकारयुक्ताः सर्वे अपि क्षरमेव इति वदति। कूटस्थो कूटो राशिः राशि इव स्थितः अथवा कूटो अथवा माया वञ्चना कुटिलता इति तस्य पर्यायरूपेण अत्र दत्तमस्ति शाङ्करभाष्ये। कुटिलता वञ्चना माया इत्यादि तस्य पर्यायरूपेण दत्तमस्ति। अनेकमायावञ्चनादिप्रकारेण स्थितः तदेव कूटस्थः इति वदति। भिन्न भिन्न रीत्या मायारूपेण तिष्ठति इति वदामः। वञ्चनारूपेण इत्युक्ते वयं न इति वस्तुतया नास्ति तदापि अस्ति इति चिन्तयामः, अथवा अस्ति तद् नास्ति तस्य नाशः भवति इति चिन्तयामः। तस्मात् कुटिलतारूपेण तिष्ठति इत्यादि तत्र विवरणं करोति। संसारबीजानन्द्यात् न क्षरति इति अक्षरः उच्यते। किमर्थम् अक्षरः इति वदति? संसारस्य पुनः पुनः अपि जन्म प्राप्नोति किल, तस्य बीजरूपेण किं तिष्ठति? शरीरस्य नाशः भवति, किन्तु तस्य बीजरूपेण एकमस्ति खलु, तत् समानमेव अस्ति इति कारणेन तस्य अक्षरम् इत्यपि वयं वक्तुं शक्नुमः। तस्मात् सर्वजन्मनः अपि कारणभूतरूपेण बीजरूपेण समानम् एव तिष्ठति इति कारणेन तस्य नाशः नास्ति, तद् अक्षरम् इति वदति। पुनः अपि भाष्ये वदति आभ्यां क्षराक्षराभ्याम् अन्यः विलक्षणः क्षराक्षरोपादिद्वयदोषेण अस्पृष्टो नित्यशुद्धबुद्धमुक्तः स्वभावः सः एव उत्तमपुरुषः। इत्युक्ते नश्वरम् अनश्वरम् इद द्वयोः अपि अन्यरीत्या भिन्नलक्षणसहितम् उपाधिदोषं विना ततः स्पर्शं विना नित्य शुद्ध बुद्ध मुक्त रूपेण एव परमात्मा तिष्ठति इति अपि भाष्ये विवरणं कृतमस्ति। इत्युक्ते नश्वरमपि नास्ति अनश्वरमपि नास्ति, क्षरमपि न अक्षरमपि न, ततः द्वयोः अपि स्थानतः भिन्नरूपेण उपाधिद्वयमपि विना तेषाम् उपाधिदोष स्पर्शं विना नित्यशुद्धबुद्धमुक्त रूपेण एव कः तिष्ठति? परमात्मा तिष्ठति इति भाष्ये आचार्यः वदति। अग्रिमं पश्यामः। उत्तमः पुरुषस्तु
പുരുഷസ്ത്വന്യഃ പരമാത്മേത്യുദാഹൃതഃ യോ ലോകത്രയമാവിശ്യ വിഭർത്യവ്യയ ഈശ്വരഃ. പശ്യതു, ഉത്തമപുരുഷസ്ത്വന്യഃ ഉത്തമപുരുഷസ്ത്വന്യഃ പരമാത്മേത്യുദാഹൃതഃ യോ ലോകത്രയമാവിശ്യ ബിഭർത്യവ്യയ ഈശ്വരഃ. സർവേ പഠിതും ശക്നുവന്തി ഇതി മന്യേ. ഉത്തമഃ പുരുഷസ്ത്വന്യഃ പരമാത്മേത്യുദാഹൃതഃ യോ ലോകത്രയമാവിശ്യ ബിഭർത്യവ്യയ ഈശ്വരഃ. ഉത്തമഃ പുരുഷസ്ത്വന്യഃ പുരുഷഃ തു അന്യഃ പരമാത്മേത്യുദാഹൃതഃ പരമാത്മാ ഇതി ഉദാഹൃതഃ യോ യഃ ലോകത്രയമാവിശ്യ ലോകത്രയം ആവിശ്യ ബിഭർത്യവ്യയ ബിഭർത്തി അവ്യയഃ ഈശ്വരഃ. ഉത്തമഃ പുരുഷഃ തു അന്യഃ പരമാത്മാ ഇതി ഉദാഹൃതഃ യഃ ലോകത്രയം ആവിശ്യ ബിഭർത്തി അവ്യയഃ ഈശ്വര. ഉത്തമഃ ഇത്യുക്തെ ശ്രേഷ്ഠഃ. പദാർത്ഥം പശ്യन्तु. പുരുഷഃ പുരുഷഃ एव ഉത്തമഃ പുരുഷഃ ശ്രേഷ്ഠഃ പുരുഷഃ തു അന്യഃ സഹ അന്യഃ एव अस्ति इति वदति. പരമാത്മാ ഇതി തസ്യ നാമ കിം വദതി? പരമാത്മാ ഇതി ഉദാഹൃതഃ. ഏവമേവ ഉക്തമസ്തി. യഃ ലോകത്രയം അപി കഃ ലോകത്രയം അപി ആവിശ്യ പ്രവിശ്യ ബിഭർത്തി സർവേഷാം പാലനം പോഷണം ച കരോതി. യഃ ലോകത്രയമപി പ്രവിശ്യ സർവേഷാം പാലനം പോഷണം ഇത്യാദി കരോതി അവ്യയഃ സഹ അവിനാശി അസ്തി ഈശ്വരഃ. സഹ ഏവ ഈശ്വരഃ ഇതി വദാമഃ. ഉത്തമപുരുഷസ്ത്വന്യഃ പരമാത്മേത്യുദാഹൃതഃ യോ ലോകത്രയമാവിശ്യ ബിഭർത്യവ്യയ ഈശ്വരഃ. അന്വയഃ കഥം ഭവതി? ഉത്തമഃ പുരുഷഃ തു അന്യഃ യഃ ലോകത്രയം ആവിശ്യ ബിഭർത്തി അവ്യയഃ ഈശ്വരഃ പരമാത്മാ ഇതി ഉദാഹൃതഃ. एवं तस्य अन्वयः. तो तस्य तात्पर्यं किं? सृष्टि मध्ये सृष्टौ विद्यमानान् विहाय इत्युक्ते ये ये सृष्टवन्तः अत्र सृष्टि मध्ये विद्यमानान् विहाय नाशरहितः यत् वर्तते अथवा यः नाशरहितः अस्ति सः एव उत्तमः पुरुषः. उत्तमः इति कस्य विषये वदति? सृष्टि मध्ये न भवति इत्युक्ते सृष्टं चेत् तस्य नाशः अपि भवति. तस्मात् ततः भिन्नरूपेण यत् तिष्ठति तद् एव उत्तमः पुरुषः इति वदति. सः कीदृशः? लोकत्रयम् अपि परिणामं विना प्रविश्य तस्य भेदः परिणामः न भवति. सः लोकत्रयमपि प्रविश्य सर्वेषां पालनं पोषणं च करोति. तस्य कारणेन एव तस्य सान्निध्येन एव त्रिषु लोकेषु अपि सर्वे अपि तिष्ठन्ति. सः एव सर्वेषां जीविनाम् अपि
नियन्ता सः एव सर्वेषां नियन्त्रणं करोति सः एव त्रिषु लोकेषु अपि प्रविश्य तिष्ठति सः एव सर्वविध सृष्टि अस्ति खलु तस्य सर्वस्यापि आधाररूपेण परिवर्तनं विना यः तिष्ठति सः एव परमात्मा इति वदति परमात्मा इति वदति नाशरहितः इति वदति सः कः इति पुनः पुनः स्पष्टीकरोति परमात्मा अथवा उत्तमः पुरुषः इति वदति सः कीदृशः त्रिषु लोकेषु अपि व्याप्तः अस्ति अनन्तरं सर्वेषामपि नियन्त्रणं कुर्वन्नस्ति सः एव ईश्वरः इत्यपि वयं वदामः इति उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः उत्तमः उत्कृष्टतमः इति भाष्ये वदति उत्कृष्टतमः पुरुषः तु अन्यः अत्यन्त विलक्षणः आभ्यां परमात्मा इति परमः च असौ देहाद्यविद्याकृतात्मभ्यः आत्मा च सर्वभूतानां प्रकृच्चेतनः इत्यतः परमात्मा इति उदाहृतः उक्तः वेदान्तेषु इत्युक्ते उत्कृष्टः उत्कृष्टः पुरुषः व्यत्यस्तः भिन्नः एव सः यद् पूर्वम् उक्तं नाशः भवति इति उक्तं किल ततः भिन्नः पुरुषद्वयतः अपि भिन्नः क्षरतः अपि अक्षरतः अपि भिन्नः एव तस्य सर्वविधलक्षणानि इतोपि भिन्नलक्षणानि विपरीतलक्षणानि एव स्वभावेन एव सः परमात्मा अस्ति अज्ञानकृत देहाद्यात्मानः ये सन्ति ततः सर्वं सः मुक्तः सर्वभूतेभ्यः सर्वस्थानेभ्यः अपि सः मुक्तः अस्ति सर्वेषाम् अन्तर्यामी अस्ति सः तस्य एव प्रत्यक्षचेतनः सः तस्य एव उपनिषत्सु किं वदति परमात्मा इति वदति इति शाङ्करभाष्ये भगवत्पादैः उच्यते अनन्तरमपि करोति स एव विशेष्यते यो लोकत्रयं भूर्भुवस्वराख्यां लोकत्रयम् इत्युक्ते भूः भुवः स्वः स्वकीय चैतन्य बलशक्त्या आविश्य सः त्रिषु लोकेषु अपि स्वस्य चैतन्येन एव प्रविश्य बिभर्ति स्वरूप सद्भावमात्रेण तत्र सर्वत्र सः भवति सः बिभर्ति सः धारयति इत्यर्थः सः अव्ययः न अस्य व्ययो विद्यते तस्मादेव सः कः अस्ति अव्ययः इति अव्ययः कः ईश्वरः सर्वज्ञो नारायणाख्य ईशनशीलः सः एव ईश्वरः इति वदति अथवा किं वदति नारायणः इति अत्र तस्य एव आह्वानं करोति सर्वज्ञः नारायणः अथवा ईशनशीलः ईश्वरः सः एव इति अत्र बोधयति अत्र अस्मिन् श्लोके किं वदति उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरम् इत्युक्ते सः एव विशेषरूपेण यः सर्वत्र प्रविश्य चैतन्यम् इति तस्य स्वाभाविक स्वभावमस्ति स्वभावः एव तस्य तया शक्त्या आत्मचैतन्ये अधिष्ठितः सः
മായാരൂപേണ അന്യത്ര പ്രവേശം കൃത്വാ ഭൂമി അന്തരീക്ഷം സ്വർഗ അത്ര സർവത്ര ത്രിഷു ലോകേഷു അപി പ്രവേശം കൃത്വാ യഹ തിഷ്ഠതി യഹ നാശരഹിതഃ അവ്യയഃ തിഷ്ഠതി സഹ ഏവ സർവജ്ഞഃ നാരായണഃ സഹ ഏവ ഈശ്വരഃ ഇതി അത്ര വിവരണം ദത്തമസ്തി. യഥാഖ്യാതസ്യ ഈശ്വരസ്യ പുരുഷോത്തമഃ ഇതി ഏതത് നാമ പ്രസിദ്ധം. തസ്യ നാമ നിർവചന പ്രസിദ്ധ്യാ അർത്ഥവത്വം നാംനഃ ദർശയൻ നിരതിശയഃ അഹം ഈശ്വരഃ ഇതി ആത്മാനം ദർശയതി ഭഗവാൻ. പൂർവം കീദൃശ പുരുഷോത്തമഃ ഇതി നാമ ഉക്ത്വാ തസ്യ നിർവചനസ്യ അർത്ഥരൂപേണ സാധൂകരണരൂപേണ അഹമേവ നിരതിശയഃ ഈശ്വരഃ ഇതി ഭഗവാൻ അത്ര ദർശയതി. ഭഗവാൻ തത് പരമാത്മാ സ്വരൂപമേവ ഇതി അർജുനം ബോധയതി. അർജുനസ്യ പുരതഃ യഹ തിഷ്ഠതി സഹ ഏവ നാശരഹിതഃ നാരായണഃ അഥവാ ഈശ്വരഃ അസ്മി ഇതി സഹ ബോധയതി. തത്ര അഗ്രിമം പശ്യാമഃ. യസ്മാക്ഷരമതീതോഹം അക്ഷരാദപി ചോത്തമഃ അതോസ്മി ലോകേ വേദേ ച പ്രഥിതഃ പുരുഷോത്തമഃ. പുനഃ പഠാമി. യസ്മാക്ഷരമതീതോഹം അക്ഷരാദപി ചോത്തമഃ അതോസ്മി ലോകേ വേദേ ച പ്രഥിതഃ പുരുഷോത്തമഃ. യസ്മാത് ക്ഷരം അതീതഃ അഹം അക്ഷരാത് അപി. സർവം മിളിത്വാ ലിഖിതമസ്തി. യസ്മാത് ക്ഷരമതീതോഹമക്ഷരാദപി ചോത്തമഃ. കഥം ഭവതി? യസ്മാത് ക്ഷരം അതീതഃ അഹം അക്ഷരാത് അപി ച ഉത്തമഃ. ചോത്തമഃ ഇത്യുക്തെ ച ഉത്തമഃ. അതോസ്മി അതഃ അസ്മി ലോകേ വേദേ ച പ്രഥിതഃ പുരുഷോത്തമഃ. പ്രഥിതഃ പുരുഷോത്തമഃ. അപ്പോ യസ്മാത് ക്ഷരം അതീതഃ അഹം അക്ഷരാത് അപി ച ഉത്തമഃ അതഃ അസ്മി അതോസ്മി അതഃ അസ്മി ലോകേ വേദേ ച പ്രഥിതഃ പുരുഷോത്തമഃ ഇതി പദാനി. യസ്മാത് ക്ഷരം ഇത്യുക്തെ പൂർവമുക്തമേവ നാശം നാശഃ. അതീതഃ തതോപി അഗ്രേ തതോപി അതീതഃ. അഹം അക്ഷരാത് ഇത്യുക്തെ നാശരഹിതാത്. അപി ച തതഃ അപി ഉത്തമഃ ശ്രേഷ്ഠഃ. അപ്പോ നാശസഹിതം യദസ്തി അഥവാ നാശരഹിതം യദസ്തി തദ്വയമപി അതിരിച്യ അതഃ സർവം ശ്രേഷ്ഠരൂപേണ അതഃ അസ്മി ലോകേ അസ്മിൻ ലോകേ വേദേ ച തഥാ ഏവ വേദേ അപി വദതി പ്രഥിത പ്രസിദ്ധഃ പുരുഷോത്തമഃ. പുരുഷോത്തമഃ ശ്രേഷ്ഠഃ കഃ അസ്തി? ക്ഷര അപി യദസ്തി അക്ഷരമപി യദസ്തി തതഃ ദ്വയമപി അഗ്രേ ശ്രേഷ്ഠരൂപേണ സഹ തിഷ്ഠതി. ദ്വയോഃ അപി അപേക്ഷയാ അഗ്രേ അസ്തി ഇതി വദതി. യസ്മാത് അഹം ക്ഷരം അതീതഃ ച അക്ഷരാത് അപി ഉത്തമഃ അതഃ ലോകേ ച വേദേ പുരുഷോത്തമഃ പ്രഥിതഃ അസ്മി ഇതി അന്വയഃ.
तो संसारचक्रे नाशः इति यद् वर्तते, यद् नाशं भवति तद् तद् मां न बाधते. नाशः इति एका प्रक्रिया अस्ति किल, विनाशः इति, तद् मां न बाधते. ततः अतीतः अहं, ततः भगवान्, ततः ईश्वरः, ततः परमात्मा, ततः अतीतः अस्ति. श्रीकृष्ण परमात्मा ततः अतीतः अस्ति. अतः एव लोके तथा वेदे, सामान्य लोके अपि अनन्तरं ज्ञानभण्डागारः वेदः यदस्ति तत्र अपि प्रसिद्धः. किं प्रसिद्धः? मम च प्रशंसां कुर्वन्ति. तस्य प्रशंसां नाशरहितः इति तस्य प्रशंसां कुर्वन्ति सर्वत्र. इत्युक्ते तस्य सृष्टिः अपि नास्ति. सृष्टिः अस्ति चेदेव किल नाशः भवति. तस्मात् सृष्टं नास्ति, तद् सर्वदा अस्ति इति वेदे अपि प्रसिद्धः, लोके अपि प्रसिद्धः. एवं तस्य प्रशंसां कुर्वन्ति. यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमा अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमा. इत्युक्ते नाशरहितवस्तूनाम् अतीतः, नाशरहितवस्तूनाम् अपेक्षयापि उत्तमः. तस्मात् लोके वेदे च पुरुषोत्तमः इति कथ्यते. पुरुषोत्तमः इति प्रसिद्धमस्ति इति वदति. भाष्ये वदति यस्मात् क्षरम् अतीतः अहं संसारमायावृक्षम् अश्वत्थाख्यम् अतिक्रान्तः अहम् अक्षरात् अपि संसारमायावृक्षबीजभूतात् अपि च उत्तमः. उत्कृष्टतमो ऊर्ध्वतमो वा अतस्ताभ्यां क्षराक्षराभ्याम् उत्तमत्वात् अस्मि भवामि लोके वेदे च प्रथितः प्रख्यातः पुरुषोत्तमः इति एवं मां भक्तजनाः विदुः. कवयः काव्यादिषु च इदं नाम निबध्नन्ति. पुरुषोत्तम इति अनेन अभिधानेन अभिगृह्णन्ति. सर्वत्र पुरुषोत्तमः इति वदति. किमर्थं पुरुषोत्तमः इति वदति? एकं शरीरादि नश्वरवस्तूनि सन्ति किल, तत्रापि अनन्तरं तस्य कारणरूपेण शरीरादि नश्वरवस्तूनां कारणरूपेण संस्काररूपेण प्रति जन्मनि यत् तिष्ठति ततः अपि उत्तमः, तदपि न. तस्मादेव पुरुषोत्तमः इति अस्ति. इति कुत्र वदति? वेदाः अनन्तरम् उत्तमाः पुरुषाः तादृशं वदन्ति. केन कारणेन अहं क्षरः अस्ति अश्वत्थम्. एतस्य आरम्भे अपि अस्ति किल एतस्य अध्यायस्य. ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम्. एवमेव आरब्धं किल, तदेव अश्वत्थं. तादृश अश्वत्थं संसारवृक्षस्य अतिक्रमणं कृत्वा अक्षरम् इति संसारमायावृक्षकारणरूपेण यद् तिष्ठति ततोपि अग्रे अस्ति इति कारणेन अत्यन्त उत्तमः इत्युक्ते ऊर्ध्वतमः सर्वोपरि तिष्ठति इति वदति. अक्षरम् अक्षरं द्वयोः अपि कारणभूतरूपेण तिष्ठति इति कारणेन लोके वेदे सर्वत्र अहं प्रसिद्धः. भक्तजनाः पुरुषोत्तमः इति मां वदन्ति. कवयः कथं वदन्ति? सर्वकाव्येषु पुरुषोत्तम इत्येव नाम ते
उपयोगं कृतवन्तः कारणम् अहं अक्षरयोः अपि अतीतः अस्मि क्षरं यदस्ति नाशं प्राप्नोति इति तस्य कारणं किमस्ति अक्षररूपेण तिष्ठति इति संस्कारः द्वयोः अपि कारणभूतरूपेण स्थानद्वये अपि अहं तिष्ठामि मम नाशः अपि नास्ति मम उद्भवः अपि नास्ति इति कारणेन पुरुषोत्तमः इति सर्वे अपि मां वदन्ति इति तत्र तस्य अर्थः यस्माक्षरमतीतोऽयं यस्मात् अक्षरमतीतोऽहं यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तम अक्षरस्यापि अक्षरस्यापि अतोऽस्मि लोके वेदे च तेन कारणेन एव अतः एव लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तम मां किं वदन्ति जनाः पुरुषोत्तमः इति वदन्ति पुरुषः न पुरुषोत्तमः इति वदन्ति अग्रिमं पश्यामः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत पश्यतु यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत पुनः अपि पठामि यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत कथं पदच्छेदं कुर्मः यो यः मामेवमसम्मूढो माम् एवम् असम्मूढः माम् एवम् असम्मूढः जानाति पुरुषोत्तमं सः सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत यः माम् एवम् असम्मूढः जानाति पुरुषोत्तमं सः सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां സർവഭാവേന ഭാരത അപ്പോ ഏതസ്യ പദാർത്ഥഃ കഃ യഃ മാം ഇതി അത്ര ഈശ്വരം ഏവം അനേന പ്രകാരേണ അത്ര യദുക്തം താദൃശരീത്യാ പുരുഷോത്തമഃ ഇതി അസമ്മൂഢഃ ജ്ഞാനി जानाति अवगच्छति पुरुषोत्तमं ज्ञानी मां किम् अवगच्छति पुरुषोत्तमः इति अवगच्छति सः पुरुषः सर्ववित् तादृशः यः जानाति यः ज्ञानं प्राप्तवान् सः अपि सर्वज्ञः भवति भजति पूजयति मां सर्वभावेन सर्वप्रकारेण भारत हे अर्जुन ओ अन्वयः कथं भवति भारत यः असम्मूढः माम् एवं पुरुषोत्तमं जानाति सः सर्ववित् सर्वभावेन मां भजति तस्य सामान्य अर्थः अस्ति हे अर्जुन यः पुरुषः अहम् एव परमात्म चैतन्यम् इति विना संदेहं स्पष्टं जानाति यः संदेहं विना स्पष्टतया अहमेव परमात्मा अस्मि इति अवगच्छति सः
एव सर्वज्ञः अथवा सर्वज्ञः सः सर्वज्ञः तादृशः सर्वप्रकारेण सर्वदा अपि मामेव भजति ते अन्य रूपाणां भजनं कर्तुं न गच्छन्ति ते मामेव सर्वदा भजन्ति इत्यर्थः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत कः अज्ञानं विना संपूर्ण ज्ञानेन मां पुरुषोत्तमः इति अवगच्छति सः सर्वज्ञः भूत्वा सर्वप्रकारेण सः मां भजति मम एव भजनं सः करोति मम एव प्रार्थनां सः करोति अन्यत्र न गच्छति इत्यर्थः तस्य शाङ्करभाष्यं यो माम् ईश्वरं यदोक्त विशेषणम् एवं यदोक्तेन प्रकारेण असम्मूढः सम्मोहवर्जितः सन् जानाति अयम् अहमस्मि इति पुरुषोत्तमं सः सर्वविद् सर्वात्मना सर्वं वेत्ति इति सर्वज्ञः सर्वभूतस्थं भजति मां सर्वभावेन सर्वात्मचित्ततया हे भारत किं वदति हे भारत ईश्वरं मां पूर्वं कीदृशविशेषणानि दत्तम् असम्मूढरूपेण व्यामोहं विना कः पुरुषोत्तमः इति माम् अवगच्छति सः सर्वज्ञः सर्वात्मभावं प्राप्तवान् सः सर्वजीविनां सर्वैः सह तादात्म्यं प्राप्नोति सः सर्वम् अहमेव एकमेव इति सः अवगच्छति सर्वभूतेषु सः तिष्ठति सर्वभूतेषु आत्मरूपेण यः तिष्ठति इत्युक्ते अहं तादृशं मां सः सम्यक् ज्ञात्वा सर्वप्रकारेण सः मम एव प्रार्थना मम एव भजनं सः करोति अन्यस्य भजनं कर्तुं न गच्छति इत्यर्थः पदच्छेदः इति अग्रिमं पठामः तस्य शाङ्करभाष्यं तावदेव अस्ति अनन्तरम् अस्मिन् अध्याये भगवत् तत्त्वज्ञानं मोक्षफलम् उक्त्वा अथ इदानीं तद् स्तौति अन्ततो गत्वा किं करोति भगवत् तत्त्वज्ञानं मोक्षं प्राप्नोति इति उक्त्वा तस्य स्तुतिं करोति अग्रिमश्लोके इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत पश्यतु इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत कथं पदच्छेदः इति गृह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया अनघ मया नघ मया अनघ एतत् बुद्ध्वा एतद् बुद्ध्वा एतत् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यः च पश्यतु सर्वं मिलित्वा लिखितमस्ति बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यः च भारत अन्तिमपदमस्ति भारत तस्य पदार्थः गृह्यतमम् अथवा गुह्यतमम् इत्युक्ते रहस्यं गुह्यम् इत्युक्ते रहस्यं
രഹസ്യതമം ശാസ്ത്രം, രഹസ്യയുക്തം ശാസ്ത്രം. ഇദം ഏതത് യത് മയാ ഇദാനിം ഉക്തം തത് ഇത്യർത്ഥഃ. ഏതാവതാ ഉക്തം, ഏതാവതാ മയാ യത് കഥിതം തത് മയാ. ഹേ അനഘ, ഹേ പാപരഹിത, അർജുനം കഥമാഹ്വയതി? ഹേ പാപരഹിത, ഹേ പുണ്യാത്മ, ഏതത് ബുദ്ധ്വാ, ഏതത് ജ്ഞാത്വാ, ബുദ്ധിമാൻ, യഹ ബുദ്ധിമാൻ അസ്തി, യഹ ജ്ഞാനി അസ്തി, സ്യാത് സഹ കൃതകൃത്യഃ ച കൃതാർത്ഥഃ ച ഭവതി. ഹേ അർജുന, ഹേ അർജുന, ഏതാദൃശം സഹ കൃതാർത്ഥഃ ഭവതി. കഥം കൃതാർത്ഥഃ ഭവതി ഇതി അത്ര ഉക്തം. അന്വയഃ കഃ? അനഘ ഭാരത, ഭാരതം ആഹ്വയതി, ഇല്ല, അർജുനം ആഹ്വയതി. അനഘ ഭാരത ഇതി ഇദം ഗുഹ്യതമം ശാസ്ത്രം മയാ ഉക്തം ഏതദ് ബുദ്ധ്വാ ബുദ്ധിമാൻ ച കൃതകൃത്യഃ സ്യാത്. ഏതദ് ജ്ഞാത്വാ ഭവാൻ കൃതകൃത്യഃ ഭവതു ഇതി അർത്ഥഃ. ഇതി ഗുഹ്യതമം ശാസ്ത്രമിദമുക്തം മയാ നഘ ഏതദ് ബുദ്ധ്വാ ബുദ്ധിമാൻ സ്യാത് കൃതകൃത്യശ്ച ഭാരത. ഹേ പാപരഹിത അർജുന, മയാ ഇദാനിം യത് ഉപദിഷ്ടം അതിരഹസ്യ യത് ശാസ്ത്രം മയാ ഇദാനിം ഉക്തം തത് ജ്ഞാത്വാ ഭവാൻ ബുദ്ധിമാൻ കൃതകൃത്യഃ ച ഭവതു ഇതി അനുഗ്രഹം അപി ദത്തവാൻ. തത്ര കിമസ്തി ഇതി ഏതദ് ഗുഹ്യതമം ഗോപ്യതമം. ഗുഹ്യതമം ഇത്യുക്തെ ഗോപ്യതമം അത്യന്തരഹസ്യം ഇതി ആചാര്യः വദതി. ഇതി ഏതദ് കിം തദ് ശാസ്ത്രം, കിം തദ് ശാസ്ത്രം ഇത്യേവ ഏതാവത് പര്യന്തം ഉക്തം. കിം യദ്യപി ഗീതാഖ്യം സമസ്തം ശാസ്ത്രം ഉച്യത്തെ തഥാപി അയമേവ അധ്യായഃ ഇഹ ശാസ്ത്രം ഇതി ഉച്യത്തെ. സ്തുത്യർത്ഥം പ്രകരണാത് സർവോ ഹി ഗീതാശാസ്ത്രാർത്ഥഃ അസ്മിൻ അധ്യായേ സമാസേന ഉക്തോ ന കേവലം ഗീതാശാസ്ത്രാർത്ഥഃ ഏവ കിന്തു സർവഃ ച വേദാർത്ഥഃ ഇഹ പരിസമാപ്തോ. യസ്തം വേദ സ വേദവിത്ത് വേദൈശ്ച സർവൈരഹമേവ വേദ്യഃ ഇതി ച ഉക്തം. പശ്യതു, സമ്പൂർണ്ണ ഗീതായാം ഏതദ് ശാസ്ത്രമേവ അസ്തി, കിന്തു തഥാപി ഏതസ്യ അധ്യായസ്യ വൈശിഷ്ട്യം ബോധയിതും, പ്രകരണസ്യ അസ്യ വൈശിഷ്ട്യം ബോധയിതും അത്ര കിം ബോധയതി? ഏതസ്യ അധ്യായസ്യ വിശേഷഃ അസ്തി ഇതി ബോധയിതും തത്ര വദതി അത്ര ഏവ ശാസ്ത്രം സമ്പൂർണതയാ അസ്തി. തസ്മാത് അന്യശാസ്ത്രാധ്യയനസ്യ കാര്യമേവ നാസ്തി. ഏതസ്യ അധ്യായസ്യ പഠനം കരോതി ചേത്, അവഗമനം കരോതി ചേത് പര്യാപ്തം സമ്പൂർണ്ണജ്ഞാനം സഹ പ്രാപ്നോതി. വസ്തുതയാ ഗീത ഇതി ഏതത് ഗ്രന്ഥം സമ്പൂർണതയാ ശാസ്ത്രമേവ, കിന്തു ഏതത് അധ്യായം വിശേഷേണ ഏഷഃ അധ്യായഃ ശാസ്ത്രമേവ അസ്തി. ഗീതാശാസ്ത്രേ സമ്പൂർണം ശാസ്ത്രമസ്തി ചേദപി സംക്ഷേപരൂപേണ അത്ര ഉക്തമസ്തി ഇതി കാരണേന സമഗ്രവേദസ്യാപി വേദാർത്ഥസ്യ നിരൂപണം അത്ര കൃതമസ്തി. യഹ ഏതസ്യ അവഗമനം പ്രാപ്നോതി ഇത്യുക്തെ ഏതം അധ്യായം യഹ സമ്യക് പഠതി സഹ സമ്പൂർണ്ണശാസ്ത്രവിത് ഭവതി. സമ്പൂർണ്ണശാസ്ത്രമപി അപി സവഃ അവഗച്ഛതി. സർവവേദേഷു ജ്ഞാതവ്യഃ പുരുഷഃ കഃ അസ്തി അഹമേവ തദേവ അത്ര സമ്യക് ഉക്തമസ്തി. അനന്തരമപി ഭാഷ്യെ വദതി ഇദം ഉക്തം കഥിതം മയാ ഹേ അനഘ അപാപ
अनघ इत्युक्ते पापरहित इत्यर्थः, पापं विना। एतत् शास्त्रं यथा दर्शितार्थं बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् भगवत् न अन्यथा कृतकृत्यः च भारत। हे पापरहिता, मया यत् उक्तं शास्त्रम्, इदानीं मया यत् दर्शितं तद् भवान् अवगच्छति चेत् अन्यप्रकारेण भवान् तत्र भवितुं न शक्नोति। कृतकृत्यः निश्चयेन भवान् भविष्यति इति वदति। अनन्तरमपि अर्थविवरणं करोति। कृतं कृत्यं कर्तव्यं येन सह कृतकृत्यः विशिष्टजन्मप्रसूतेन यत् ब्राह्मणेन यत् कर्तव्यं तत् सर्वं भगवत्तत्त्वे विदिते कृतं भवेत् इत्यर्थः। न च अन्यथा कर्तव्यं परिसमाप्यते कस्यचित् इति अभिप्रायः। एकेन कीदृशकर्म करणीयमस्ति, कर्तव्यं यदस्ति तत्सर्वं कृत्वा कृतकृत्यः यदा भवति, विशिष्टजन्मनि ब्रह्मज्ञानं यदा प्राप्नोति, तस्मिन् सन्दर्भे यद्यद् तेन करणीयमस्ति तत्सर्वं समाप्तं भवति। भगवत्तत्त्वं यदा सः अवगच्छति तदा सम्पूर्णकर्तव्यमपि तत्र परिसमाप्तं भवति इति सूचयति। सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते इति च उक्तं। पश्यतु, ज्ञानं यदा सिद्धं भवति, यदा ज्ञानं भवति तदा सर्वकर्म समाप्तिः भवति, पुनः कर्म करणीयं न भवति। कर्मणः समाप्तिः तत्र स्वयमेव भवति। एतत् हि जन्मसाफल्यं ब्राह्मणस्य विशेषतः प्राप्यैतत् कृतकृत्यो हि द्विजो भवति नान्यथा। सः एव द्विजः भवति। कः ब्राह्मणः भवति इति वदति? यः ब्रह्मज्ञानं प्राप्नोति, यः ब्रह्मविद्यां प्राप्नोति, यः जन्मसाफल्यं विशेषेण प्राप्नोति, सः एव ब्राह्मणः ब्रह्मज्ञानी इति भवति। मनुस्मृतिमध्ये अपि एतदुक्तमस्ति। एतदेव सर्वेषामपि जन्म उद्देशः। विशेषेण ब्राह्मणानाम् इत्युक्ते ब्रह्मज्ञान प्राप्तिनिमित्तं ये प्रयत्नं कुर्वन्ति तेषां स्थिति, तेषां प्राप्तव्यं स्थानम् एतदेव। सर्वेषां प्राप्तव्यं स्थानम् एतदेव, किन्तु ब्रह्मज्ञाने इच्छा भवति चेत् तेन एतत् प्राप्य सर्वं प्राप्तुं शक्नोति। यतः एतत् परमार्थतत्त्वं मत्तः श्रुतवान् असि, अतः कृतार्थः त्वं भारत इति अन्ते अर्जुनम् उद्दिश्य भगवान् वदति, एतत् परमार्थतत्त्वं मत्तः एव भवान् इदानीं प्राप्तवान्। भगवतः समीपतः एव भगवान् एव इदानीम् उपदिष्टवान् खलु। भगवान् एव अर्जुनाय दत्तवान्। तस्मात् भवान् इदानीं सम्पूर्णं ज्ञानं प्राप्तवान्, मत्तः एव प्राप्तवान्। हे भारत, तस्मात् परमार्थतत्त्वं भवान् मत्तः एव प्राप्तवान् इति कारणेन भवान् कृतार्थः अस्ति इति उक्त्वा अध्यायम् एतत् समापयति। शाङ्करभाष्यम् अपि एतावदेव अस्य अध्यायस्य। वयमपि एतेन अध्यायेन एतेन श्लोकेन अत्र एतत् समापयामः। महोदय, तात्पर्यं न दृष्टं। तात्पर्यं पश्यामः। पश्यतु, हे पापरहिता, हे अर्जुन, मया इदं रहस्यम् एतावता कथितम्। अहम् एतत् उक्तवान्। अस्य च अवगमनेन
प्रवृत्तौ च मनुष्यः ज्ञानी भवति यच्च यावच्च जीवने साध्यम् अस्ति सर्वमपि एतत् ज्ञानात् सिद्धं भवति सर्वमपि ज्ञानेन एव प्राप्तुं शक्यते ज्ञानेन कर्म समापनमपि भवति तदेव अत्र उक्तवन्तः सम्पूर्णज्ञानं भवान् प्राप्तवान् मत्तः एव प्राप्तवान् भवतः संपूर्ण जन्म साफल्यं तेन अभवत् तस्मात् भवान् मुक्तः एव अर्जुनः भवान् ज्ञानी एव अस्ति अर्जुनः इति अर्जुनं भगवान् बोधयति अन्ते वयमपि अत्र समापयामः अग्रिमसप्ताहे नूतनस्य अध्यायस्य आरम्भं कुर्मः कृपया भवन्तः सर्वे अपि सर्वान् एकवारं सूचयतु 16 अध्यायः एव अग्रिमसप्ताहे भवति तस्मात् भवन्तः सर्वे कृपया गीतापठनस्य आरम्भं कुर्वन्तु पुनः इति ये इदानीम् अनुवर्तयन्ति ते अनुवर्तयामः अन्ये अपि नूतनतया अध्यायस्य आरम्भः इति कारणेन आगन्तुं शक्नुवन्ति अस्मत्तः इत्युक्ते अस्माकं पक्षतः किञ्चित् परिश्रमः भवतु संस्कृतस्य गीतायाः च प्रचारार्थं सर्वे आगच्छन्तु इति कृपया भवन्तः सूचयन्तु धन्यवादाः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः वयम् अत्र समापयामः अद्यतनवर्गं धन्यवादः धन्यवादः महोदय।